आज आपण तुमच्यासाठी एक सोपा आणि परीक्षेमध्ये जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न घेऊन आलेलो आहोत। तर मी प्रश्न वाचत आहे बघा। प्रश्न असा आहे, x ही समसंख्या आहे तर x च्या पुढील पाचवी विषम संख्या कोणती? दिलेली कोणती संख्या आहे? समसंख्या। विचारली कोणती? विषम संख्या। जर आता आपल्याला सम आणि समच विचारले असते तर आपण पाहूया काय झालं असतं अगोदर। बघा, पहिली 2 घेऊत आपण अंदाजे, पुन्हा नंतर आली असती 4, नंतर 6, 8, 10 असा सिक्वेन्स समसंख्येचा आला असता। बघा या ठिकाणी समसंख्येवरून समसंख्येला जाताना 2 चा गॅप आहे। 4 - 2 किती आले? 2। 6 - 4 किती आले? 2। 8 - 6 किती आले? 2। 10 - 8 किती आले? 2। म्हणजे समसंख्येपासून समसंख्यामध्ये जाताना 2 चा गॅप असतो। जर x ही समसंख्या आहे आणि तुम्हाला जर पाचवी समच संख्या विचारली असती तर काय उत्तर आलेलं असतं? बघा, ही 2 चा गॅप आहे म्हणल्याच्या नंतर 5 - 2 = 10। या x मध्ये किती प्लस करावे लागले असते आपल्याला? x + 10। 10 कशामुळे? 5 ची दुप्पट। 10 कशामुळे? 5 ची दुप्पट, कारण की प्रत्येक संख्येमध्ये 2 चं अंतर आहे। पण आताचा प्रश्न आपल्याला असा आहे की x ही सम आहे आणि विचारली कोणती? विषम विचारली आहे। तर बघा आता या ठिकाणी गंमत अशी आहे, बघा या ठिकाणी गंमत अशी आहे की समसंख्या दिलेली, x ही काय आहे? सम। काय आहे? सम। मग समसंख्या कोणती? 2 आहे असं समजू, आणि 2 च्या नंतर आता आपल्याला काय काढायची? विषम संख्या काढायची। काय काढायची? विषम संख्या काढायची। आता आपल्याला पहिली विषम संख्या कोणती येते हे काढावं लागेल। पहिली विषम संख्या लगेच येते, त्यात अंतर कितीच आहे? 1 चं अंतर आहे। बघा, मग त्याच्यानंतरची 5 येणार, 2 चं अंतर, तिथून पुढे काय? 7 येणार, 2 चं अंतर। म्हणजे अशा प्रकारे 2 2 चं अंतर आहे। पण पहिल्या संख्येला 2 चं अंतर नसून 1 चं अंतर आहे। पहिल्या संख्येला 2 चं अंतर नसून 1 चं अंतर आहे। म्हणजे इथं 2 यायला पाहिजे होती, 1 कमी झालं। 2 च्या ऐवजी 1 कमी झालं। म्हणजे आपल्याला हे समसंख्या दिलेली असून विषम संख्या विचारली असताना x + 10 जे लिहिलं होतं, 5 - 2 = 10। 2 चा गॅप असल्यावर काय केलं होतं आपण? 5 ला या 5 ला 2 नी गुणलं होतं। म्हणजे काय केलं होतं? 5 × 2 = 10 हे प्लस केलं होतं आणि आपण पुढची संख्या लिहिली होती। पण परंतु पहिली संख्या लगेच एका गॅपनी येणार असल्यामुळे इथं 10 लिहून जमणार नाही। बऱ्याच मुलांनी x + 10 उत्तर लिहिलं होतं, तर त्याचं उत्तर 1 नी कमी करावे लागेल आणि x + 9 लिहावे लागेल। ओके, समजलं? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा। धन्यवाद।